सुट्टीची वेळ यावी लागते आणि तशी वेळ आता अहिल्यानगरमधील जे आमदार आहेत संग्राम जगताप यांच्यावर आलेली आहे आणि ती अतिशय सुयोग्य अशी वेळ आहे. कारण संग्राम जगताप हे पारंपरिक दृष्टिकोनातून जर बघितलं तर आमदार नव्हे तर जीवनात काहीतरी येऊन अहमदनगरचा हिरा आहे असं काही म्हटलं तरी काही वावगं होणार नाही. स्वतंत्र विचारसरणीची जी माणसं असतात की गळ्यातले जे पट्टे बांधलेले असतात ते सोडून स्वतंत्र विचारसरणीने राहणारे लोक त्यांना खरोखरच जे ज्ञान आहे. आणि या संग्राम जगतापाचं एक नाव फक्त अहमदनगरमध्येच नाही तर यांचं नाव हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक खूप मोठा नेता म्हणून आता येणार आहे. कारण यामध्ये 1900 यामध्ये संगमनेर किंवा राहुरीचे जे नेते होते यापूर्वीचे ल.मा. पाटील नेते होते, कानवडे पाटील होते म्हणजे जे आणि त्यांनी मंत्रिपद घोषवलेले अहमदनगरला आता परत या संग्राम यांच्या माध्यमातून पुन्हा मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. कारण हे लोक हे मतासाठी इतके लाचार झालेले असतात की काही जरी सांगितलं हा तुमच्या विरुद्ध तसं बोलला त्यांनी तसं केलं. आता मध्यंतरी काय काय घटना घडल्या हिरव्या पांढऱ्या निळ्या कुठल्या रंगाच्या त्या सर्व लोकांना माहिती आहे. निळा रंग माहिती आहे, हिरवा रंग माहिती आहे आणि भगवा रंग माहिती आहे. हे रंगाचं राजकारण हे मतामध्ये हे लोक काय करतात की संपूर्णपणे हे रंगाचं राजकारण करतात. सगळे रंग त्यांनाच पाहिजेत. परंतु प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही हे इंद्रधनुष्य येऊ शकत नाही आणि येणारही नाही आहे. तर हे बोटचेपी जे धोरण आहे ते फार वेगळ्या प्रकारचं आहे. तर हा संग्राम जगताप हा जो हिरा आहे आपण हिराच म्हणायचं त्याला. कारण जो प्रस्थापित व्यवस्थेच्या विरुद्ध आपलं आचरण करून आपले जी जमात आहे किंवा आपले जे नातेवाईक आहेत आपले जे धार्मिक लोक आहेत तर त्यांच्या संदर्भामध्ये हे व्यवस्थितरित्या आपलं काम करत असतात असं. तर हे स्वतंत्र विचारसरणी असलेले हे संग्राम जगताप हे आज महाराष्ट्रामध्ये परिचित झालेले आहेत आणि हे संपूर्ण महाराष्ट्राचे एक नेते म्हणूनही उदयास येऊ शकतात. तर त्याचं कारण असं झालं की हे अजित पवार हे सर्वांचे नेते आहेत. त्यांना कुठला धर्म नाही, जात नाही, पंथ नाही, काय नाही, फक्त मतं दिले तो आपला अशा पद्धतीचं प्रत्येक त्यांचंच काय प्रत्येक पक्षाचं धोरण तेच असं. जो मतं देईल मग तो झोपडपट्टीमधला असलो, विरोधी असो, पैशाने देणारा असो किंवा एकंदरीत काय साड्या वाटून देणारा असो किंवा कशा पद्धतीने असो, पण मतं देणारा असला तो आपला मतदार. मग या पद्धतीने फक्त तुम्ही आम्हाला सत्ता द्या, बाकीचं काही घेणं नाही आहे या पद्धतीचं. आता हे जे लोक निवडून आलेले आहेत यावेळेस तर हे लोक केवळ लाडक्या बहीण योजनेमुळे निवडून आलेले आहेत आणि यानंतरच्या काळामध्ये हे निवडून येतीलच अशी शक्यता नाही. आता ह्या नगर जिल्ह्याचं किंवा अहिल्यानगर जिल्ह्याचं जे उदाहरण आहे ते पहिल्यांदा काय शंकररावजी कोल्हे हे कोणत्याही पक्षात नव्हते आणि ते कोपरगावमधून अपक्ष म्हणून निवडूनच होते. इतकी त्यांची लोकप्रियता होती आणि शेवटपर्यंत ते नंतर एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात गेले. म्हणजे काँग्रेसच आहे, राष्ट्रवादी म्हणजे काही वेगळा पक्ष नाही, तो काँग्रेसच आहे. त्यामध्ये गेले आणि त्यामध्ये त्यांना काही पदं मिळाली, इथपर्यंतच ठीक आहे. त्यानंतर शंकरराव काळे हे खासदारकीपर्यंत गेले, कुठल्या पक्षामध्ये गेले नाही, काय नाही, त्याने आपापल्या पद्धतीने ते केलं. त्यानंतर जे महत्त्वाचे जे लोक होते नेते बाबूरावजी तनपुरे साहेब हे पण एक विशिष्ट पक्षापर्यंत राहिले आणि नंतर मग त्यांच्यानंतर त्यांनी काही तो पक्ष त्यामध्ये चालला. परंतु जेव्हा भाजप निर्माण झाले त्यावेळेस मात्र हा जी पडझड आता निर्माण झाली ती या पुढे अशीच वाढत राहणार आहे. आता येथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे यांचे जे सासरे आहेत कर्डिले साहेब कुणाचे या संग्राम जगतापांचे हे भाजपचे. म्हणजे त्याला काय म्हणायचं, जे काही घडलं ते योग्यच घडलं. कारण
हे अजित पवारांनी यांना नोटीस पाठवली की बाबांनो तुम्ही काही अशा पद्धतीचे वक्तव्य करू नका, असं काही बोलू नका, असं काही हे करू नका, मास्टर दौरे करू नका वगैरे वगैरे, आणि ही याचे कारणं दाखवा. ते म्हटले मी त्यांना परत सांगितलं होतं, मी त्याला सांगितलं होतं असं अरेकाऱ्याच्या भाषेत आमदारकाला बोलणं हे पण काय बरं वाटलं नाही आहे. परंतु कधीकधी जे लोक समजा एक आपली नीती किंवा आपलं जे ज्ञान आहे ते सोडून वागत असले तर ते सर्वसामान्य माणसाला नाही पचत पडत. परंतु ऐनवेळेस निवडणुकीच्या वेळेस मात्र पैशाचा महापूर, साड्याचा महापूर, दारूचा महापूर, पेट्रोलचा महापूर येऊन हे लोक निवडून येत असतात असा काही लोकांचा समज आहे. आणि वस्तुस्थिती त्यापेक्षा फार वेगळी आहे की किती बोकड कापले आणि किती जणांनी खाल्लं. तर हा महत्त्वाचा निवडणुकीसाठीच हे सगळं रामायण जे चालतं की तू माझ्या पक्षात ये, तू निवडून येशील म्हणून माझ्याकडे ये, असे लोक पक्षामध्ये घेतात. आता यांना काय वाटतं की यांचा परिणाम, या संग्राम जगताप यांचा परिणाम काय होईल तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर होईल. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे विचार वेगळे आहेत, कारण त्यांना कुणी मतं देणारा चालतो त्यांचं असं म्हणणं आहे. आणि हे संग्राम जगताप हे थोडेसे वेगळ्या पद्धतीने वागलेले आहेत आणि त्यांनी तशा पद्धतीचं जे वक्तव्य काही केलेले ते देखील त्यांनी विचारात घेतलेले. परंतु इथं एक लक्षात घ्या, समोरचा माणूस जेव्हा धर्म म्हणतो तेव्हा आपण धर्म म्हटलं तर काही चूक होतं का, हा एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये सर्वात महत्त्वाचा आहे. म्हणजे आम्ही आमचा धर्म सोडायचा का, असा त्यामध्ये सर्वसामान्य माणसाचा एक स्वाभिमान असतो तो की आम्ही या धर्माचा असल्यामुळं आम्ही हे आमच्या धर्मातले हे पथ्य पाळतो, हे सण साजरे करतो, या धर्माची जी एक केली असतील ती एकत्रपणा तो करतो वगैरे वगैरे. आणि जर समोरचा माणूस जर समजा आपल्या विरुद्ध धर्माचं जर असेल तर मग मात्र थोडी पंचायत होते, कारण त्यांचे रीतिरिवाज वेगळे असतात, आपले रीतिरिवाज वेगळे असतात आणि मग एकत्र नामनं होत नाही. आणि मग त्यामधून कधीकधी हे असंही प्रकार होऊ शकतो की एकमेकाचं थोडंसं बाचाबाची किंवा काय म्हणतात तुम्ही त्याला वैचारिक मतभेद होऊ शकतात. तर मग वैचारिक मतभेद झाल्यानंतर ते दुसरीकडे जाऊन सांगतात की वरिष्ठांना यांनी आम्हाला तुमचा हा माणूस असं केलं, यांनी अशा पद्धतीने बोलणे केले वगैरे वगैरे. अर्थात हे सगळं जरी होत असेल तर वरिष्ठांनी देखील समज द्यायला हवी की बाबा तू तसं बोलू नको, कारण आपल्याला सत्ता राखायची, पाणी राखायचं आहे, आपल्याला ही सत्तेची फळं भोगायची वगैरे वगैरे, त्या पद्धतीचं असतं ते. आणि हे सत्ताधारी लोक त्यांच्यामध्ये एकच एक क्षमता असते, निवडून येण्याची क्षमता. तो कशा पद्धतीने त्याच्याकडे असलेला पैसा, त्याच्याकडे असणारे लोक, त्याच्याकडे असणारे हे. तर आता हे राहुरीमधून सासरे हे भाजपमध्ये आहेत, यांचे संग्राम जगताप यांचे. त्यानंतर हे संग्राम जगताप हे अहिल्यानगरमधून एक राष्ट्रवादीचे आहेत, परंतु त्यांना नोटीस आली कारणे दाखवा. त्यामुळं जर समजा हे जावई आणि सासरे हे यांनी भाजप प्रवेश केला तर संग्राम जगताप यांना मंत्रिपद हे निश्चित मिळण्याची शक्यता आहे, कारण त्यांना अशी तोफ हवी आहे. कुणाला भाजपाला असं बोलणारी तोफ पाहिजे आहे आणि ती तोफ अद्यापर्यंत कुठंच मिळत नाही. आणि या नगरमध्येच तोफखाना आहे, अहिल्यानगरमध्ये. आणि येथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे सामंजस्य सलोखा वगैरे सगळ्या पद्धतीने आजपर्यंत चाललेलं आहे. परंतु अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी काही वाद पुन्हा निर्माण झालेले आहेत. आणि तसंच नव्हे तर बीडमध्ये काही आहे, एक संभाजीनगरमध्ये किंवा महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये असे वाद निर्माण होत असतात. तर त्यामध्ये एक बोटचेपी भूमिका घेणं हे काही योग्य होणार नाही. प्रत्येकाला समज द्यायची, तो कुठल्या धर्माचा जातीचा असो, आपल्याला त्याच्याशी घेणं नाही आहे. परंतु सर्वांना जो कायदा असतो भारताचा, भारतीय संविधानाचा जो कायदा असतो तो त्यांनी सर्वांनी एक पाळला पाहिजे. परंतु हे बोटचेपी आपले लोक अद्यापर्यंत काही लोक कायदे पाळतात, काही लोक पाळत नाहीत.
गुन्हेगारी जगत वाढत असतं वगैरे अशा पद्धतीच्या ज्या बाबी असतात त्या अद्यापपर्यंत पाळत नाही. तर हा जो संग्राम जगताप आमदार आहे, तर हे आमदार म्हणजे आता त्यांना काही एकेरी उल्लेख वगैरे तसं काही नाही, परंतु हे जे तरुण आमदार आहेत असं आपण म्हणू, तर हे तरुण आमदार यांचे सासरे भाजपमध्ये आहे आणि लवकरच माझ्या माहितीप्रमाणे हे लोक भाजपमध्ये मोठा म्हणजे एक मोदी किंवा जे अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करून मोठं मंत्रिपदही मिळू शकतात. कारण त्यांना यांचं कार्य जर माहीत झालं तर ते लगेच यांना मंत्रिपद देऊ शकतात, अशी शक्यता काही लोकांनी बोलण्यामध्ये म्हणजे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या काही लोकांनी बोलताना त्यांनी व्यक्त केलेली आहे. तर आता हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जे आता जेवढे काँग्रेसचे लोक असतील तेवढे आता गेलेचंच जमा आहेत, मग ते राष्ट्रवादी असो, शरद पवार असो किंवा मूळ काँग्रेस असो. कारण याला सुरुंग लावला आहे तो थोरात यांच्या संगमनेरमधून आणि काँग्रेसचे असणारे जे विखे पाटील आहेत ते आज मंत्री आहेत, म्हणजे एक लक्षात घ्या शेजारचे. आणि त्यामुळं या संग्राम जगताप यांचं भवितव्य उज्ज्वल आहे असं काही लोक बोलताना आढळलेलं आहे आणि त्यावरूनच या व्हिडिओचं एक कारण आहे. तर या संग्राम जगतापांना आपण शुभेच्छा देऊ, त्यांच्या कार्याला शुभेच्छा देऊ. धन्यवाद. आणि तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करा किंवा तुमच्या पद्धतीने तुम्हाला जे काय योग्य वाटेल ते करा, परंतु स्वाभिमान राखून करा, एवढीच एक सर्वसामान्य मतदारांची त्यांना विनंती आहे. आणि एक महत्त्वाची एक गोष्ट की हे सर्व अतिशय चांगल्या पद्धतीचं कर्तृत्व तुमचं आहे, त्याबद्दल धन्यवाद. आता एक दुसरं आमचं हे ATM न्यूज वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात. आपण या चॅनलला जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून लाईक, सबस्क्राईब करा. धन्यवाद.